जय शिवराय मित्रांनो, मी विनोद कांबळे आपले सहर्ष स्वागत करतो सह्याद्री भटकंतीच्या आणखी एका भटकंती ब्लॉगमध्ये. आणि आजची आपली भटकंती असणार आहे पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील नारायणगड किल्ल्याची. तर मी पुणे खराडी येथून निघालो. जवळपास 90 किलोमीटरचे अंतर होतो. मी एकटाच निघालो होतो माझ्या बाईकने आणि मी शिक्रापूर मलठण या मार्गे गडाच्या अगदीच पायथी पोहोचलेलो आहे. तिथे आपल्याला मंदिर दिसते. तिथून मग गडावर मार्ग जातो. नारायणगाव बसस्टँडपासून किल्ला फक्त 11 किलोमीटरवर. गडाची वाडी खोडद हे पायथ्याचे गाव. गाडी थेट गडाच्या पायथी जाते, जिथे मुकाई देवीचे मंदिर. दर्शन घेतलं. पार्किंगसाठी भरपूर जागा. बाईक पार्क केली आणि ट्रेकला सुरुवात. गडापर्यंतचा बराचसा मार्ग हा अलीकडे बनवलेल्या पायऱ्यांचा, पण शेवटच्या टप्प्यात कातळात खोदलेल्या पायऱ्या देखील. तर फायनली मी गडावर पोहोचलो आहे. तर पायथ्याच्या मुकाई देवी मंदिरापासून जवळपास अर्धा तास खूप झाला आपल्याला गडावर येण्यासाठी. पण वाटेमध्ये जसे तो बांधीव पायऱ्यांचा मार्ग जसा संपतो त्यापुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या सुरू होतात आणि तिथूनच एक वाट उजव्या बाजूला गुहेपाशी जाते. देवदत्त गुहा आहे तिथे. पण माझं असं ठरलं होतं की जर मला कोणी भेटलं, गावकरी असू द्या किंवा कोणी ट्रेकर जो इथे आला आहे, तर मी त्याच्यासोबतीने जाईन. कारण मी एकटाच आहे आणि वाट जाताना थोडीशी अवघड आहे. त्यामुळे कोणी ना कोणी सोबत असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे माझा तसा विचार होता. पण मी जेव्हा खाली पार्किंगला गाडी उभी केली तेव्हा एकच गाडी तिथे दिसत होती. म्हणजे कोणीतरी एकच जण आहे किंवा दोघं जण आहे जे माझ्या अगोदर किल्ल्यावर आलेले आहेत. आणि माझं मनात तेच चालू होतं की कोणीतरी भेटावं, ते कुठेतरी भेटावे. आणि तसंच झालं. तो ट्रेकर मित्र ज्याचं नाव प्रफुल्ल आहे, तोही भुयारी मार्गाचा शोधात होता. आणि मग आम्ही सोबत दोघेही गुहा पाहायला गेलो. गुहा पाहून पुन्हा आलो. थोडा वेळ आम्ही गप्पा मारल्या. त्यांनी त्याचे अनुभव सांगितले, माझे बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या. खूप छान अनुभव होता. त्यानंतर मग ते गड उतरून खाली गेले. त्यांचा गड पाहून झाला होता आणि आता मी किल्ल्यावर आलेलो आहे. तर चला आपण किल्ला पाहायला सुरू करणार आहोत. तर ही गडाची पश्चिम बाजू आहे आणि ही पूर्व बाजू. तर गड पूर्व पश्चिम असा पसरलेला आहे. तर मी अगोदर पूर्व बाजूला जातोय, त्यानंतर मग पश्चिम बाजू जाणार आहे जिथे मंदिर आहे. तर चला बघूया गडावर काय काय आहे पाहण्यासाठी आणि किती वेळ लागतोय. वाटेत काही पाण्याच्या टाक्या व एक टाक्यांचा समूह दिसला. किल्ल्याच्या पूर्व बाजूला मी जाऊन आलेलो आहे. काही पाण्याच्या टाक्या, समाधीस्थळ आणि किल्ल्याच्या मध्यामध्ये हा एक भगवा आणि पूर्व बाजूस देखील एक भगवा लावण्यात आलेला आहे. पूर्व बाजूला आपण जेव्हा त्या टेकडीवर उंच चढतो त्यानंतर खाली उतरल्यावर आपल्याला एक भगवा दिसेल. तिथपर्यंत मी जाऊन आलो. तर पूर्व बाजू बऱ्यापैकी माझी पाहून झालेली आहे. आता आपल्याला जायचं आहे पश्चिम बाजूकडे, जिथे हस्तमाता देवीचे मंदिर देखील आहे. तर पश्चिम बाजूकडे जाताना, मंदिराकडे जाताना या वाटेने आपल्याला बऱ्याच काही वास्तू पाहायला मिळतात. पहिलं तर एक खाली पाण्याची टाकी आहे, त्यानंतर इथे एक सुकलेलं टाकं पाहिलं आणि त्यानंतर इथे बरेच अवशेष पाहायला मिळतात आपल्याला बांधकामाचे भरपूर तिथेही. तर हे आपण नक्की पहा. त्यानंतर मंदिराकडे जा. गडाच्या सर्वोच्च ठिकाणावर वसलेले हस्तमाता देवीचे हे मंदिर. दर्शन घेतलं आणि काही वेळ मंदिरातच बसून राहिलो. गडावरील भटकंतीमध्ये सावली फक्त ह्याच ठिकाणी मिळाली. आजूबाजूच्या परिसराचे सुंदर दृश्य पाहून परतीच्या मार्गाला लागलो. तर माझा गड फिरून झालेला आहे. गडाची ही जी पश्चिम बाजू आहे तिथे हस्तमाता देवीचे मंदिर आहे, त्यानंतर काही पाण्याच्या टाक्या, नंतर काही ऐतिहासिक अवशेष आहे ते आपण नक्की पहा. आणि एवढं काही आहे पश्चिम बाजू पाहण्यासाठी. तर आता मी पुन्हा ज्या कातळकोरीव पायऱ्या आहेत ज्या खाली आपल्याला बेसविल्ला असलेल्या मुकाई देवी मंदिराकडे घेऊन जातात तिथे मी आलेलो आहे. आणि आता
एक 10 ते 15 मिनटात मी पुन्हा पायथी पोहोचेल आणि मग परतीच्या प्रवासाला सुरू करेल. तर आजची आपली भटकंती येथेच संपते आणि ह्याच भटकंतीचा जर आपल्याला ब्लॉग वाचायचा असेल त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. पुन्हा भेटूया अजून एका नवीन भटकंती ब्लॉगसोबत. जय शिवराय.